परंतु अलीकडे जर आपण विचार केला तर हे 4 महिन्याचं आंदोलन म्हणजे मामूली नाही. आपल्या देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये रांगेत असलेल्या शेवटच्या माणसावर सुद्धा अन्याय झाला पाहिजे हे तत्व अंगीकारलेलं असते. नव्हे त्याची म्हणजे अंमलबजावणी झाली पाहिजे. यासाठी सर्व त्याची जी म्हणजे सरकार व्यवस्था शासन याची रचना केलेली असते. असं असतानाही आणि सगळ्यांना सर्व शासन व्यवस्थेचे जेवढे अंग आहेत न्यायपालिका कार्यपालिका आणि विधायिका आणि मीडिया ह्या चारही लोकांनी कसं वागावं इतकंच नाही तर भारतातल्या प्रत्येक नागरिकांना कसं वागावं याचं मार्गदर्शन बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचे आधुनिक भारताचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये स्पष्टपणे लिहून ठेवलेलं आहे. परंतु ते संविधान म्हणजे मनातून वाचतच नाही पुणे. मान्य आहे तो मोठा ग्रंथ आहे वाचणं कठीण आहे पण त्याचं निदान एक पान जे आहे पहिलं पान ज्यावर प्रस्तावना लिहिली आहे. प्रत्येक ग्रंथ जो लिहिला जातो त्याच्यात पहिल्या पानावर तो लेखक प्रस्तावना लिहिते. म्हणजे हा जो ग्रंथ आहे किंवा हे पुस्तक आहे हे लिहिण्यामागचा उद्देश काय आहे हे त्याच्यामध्ये स्पष्ट असते आणि ते बाबासाहेबांनी केलं. त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय हे प्रत्येक नागरिकाला मिळाला पाहिजे. परंतु आपण पाहतो की स्वातंत्र्यानंतर 50 नंतरची घटना या देशात लागू करण्यात आली. घटना लागू करणे म्हणजे काही हा ओळखेड नव्हता. हा काही म्हणजे लहान मुलांचा गुड्डागुड्डीचा काय म्हणतात फुलब्याचा खेळ नव्हता. हे घटना त्या काळातल्या सर्व मोठ्या नेत्यांनी मिळून त्या घटनेला मान्यता दिली होती. हा लिहिलं बाबासाहेबांनी परंतु त्याला मान्य सुद्धा सर्व लोकांनी केलं आणि म्हणून ते घटना पास करण्यात आली आणि या देशावर यानंतर आम्ही राज्य या घटनेप्रमाणे करू अशी शपथ सर्व नेत्यांनी घेतली. एवढं असतानाही अशा प्रकारचं शासन गेल्या अनेक वर्षामध्ये चालवण्यात आलं की त्याच्यामध्ये सर्वांना न्याय सर्वांना स्वातंत्र्य हा हळूहळू कमी होत आले. आता आपण जर निवड बीटी ऍक्ट म्हणजे बीटी ऍक्ट हा एक मेलेला कायदा आहे. मी म्हणतो तो मेलेला कायदा आहे परंतु त्या मेलेल्या कायद्याला रद्द करा म्हणून आम्हाला मागणी करावी लागत आहे. ते लोकशाहीमध्ये हे केवळ मोठं दुर्दैव आहे या देशातील लोकांचं. निवड हे पोटांचंच नाही. लोकांना वाटत असेल की ते पोटांचं आहे वा पोटांचा प्रश्न आहे ते काही बोलत असतील करत असतील परंतु हे एक टेस्ट घेण्यात येत आहे. जसं पोटांवर आज अन्याय करून राहिले किंवा तो अन्याय म्हणजे दिवसेंदिवस वाढत आहे तसाच अन्याय इतर सर्व समाजावर सुद्धा क्रमाक्रमाने होणार आहे. हे लिहून घ्या कोणी असतील ते आणि त्याच्यासाठीच हे म्हणजे लिटमस टेस्ट करण्यात येत आहे. तर म्हणून माझं हे म्हणणं आहे की हा आंदोलनाची निरंतरता होत राहिली पाहिजे. आपले धर्मगुरू जे आहेत ते हे जिद्दीने आणि सातत्याने या प्रश्नाकडे लक्ष देऊन आहेत आणि या प्रश्नाला पुढे रेटत आहेत पण याची दखल घेत नाही. येथील मीडिया किंवा सरकार घेत नाही. तर माझं असं म्हणणं आहे की ठीक आहे मीडिया किंवा सरकार हे गेंड्याच्या कातड्याचं झालं असेल
किंवा त्यांनी एखादी मगरमच्छची खाल ओढून घेतली असेल आणि ते जाणून बुजून दुर्लक्ष करतात. परंतु या देशातली जे दुसरे अन्य लोक आहे, पूर्ण समाज आहे, त्याने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि ह्या मागणीसाठी सर्वांनी म्हणजे निव्वळ समर्थनच नाही तर प्रत्यक्ष सुद्धा या आंदोलनात सामील होऊन त्यांनी ह्या मागणीला बुद्धगयेचे महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या स्वाधीन करण्यात यावे, याच्यासाठी या मागणीला सगळ्यांनी समर्थन करावे. आम्हाला हे 17 वेळा सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे की मी चर्चमध्ये पादरी आहे, त्यांच्या अधिकारात आहे, मस्जिदमध्ये मुल्ला आहे, मौलवी आहेत, त्यांच्या ताब्यात ते मस्जिद आहे, किंवा मंदिरामध्ये ते पुजारी आहेत, त्यांच्या ताब्यात ते मंदिर आहेत त्यांचे. तर ते जसे आहे तसे बौद्धांच्या ताब्यात बौद्धांचं मंदिर, बौद्धांचं विहार असलं पाहिजे, हे न्याय मागणी आहे. आणि हे सगळ्यांना पटत असेल, सगळ्यांना समजत असेल, पण समजून जर ते नियोजणार नाही आणि त्याच्या समर्थनात आंदोलनात सामील होणार नाही तर ही फार मोठी चूक ठरणार आहे. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये नजीकच्या लवकरच म्हणजे ह्या टेस्टचा वापर करून हळूहळू सगळ्यावरच ही नौबत येईल. तरी हा इशारा माझा धोक्याचा या ठिकाणी मी देऊ इच्छितो आणि जास्त मी माझं बोलणं लांबवत नाही. आप देख रहे हैं WLBS न्यूज. चैनल को सब्सक्राइब करना और बेल आइकन को प्रेस करना ना भूले.